पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये स्पेशल आपल्याला सांगू इच्छितो की स्वामी भाविक जे आहेत त्या पद्धतीनं अखंड महाराष्ट्रभर तुम्ही पाहायला गेलात की अखंड देशाभरात पाहायला गेलं की स्वामींची प्रचिती काय आहे आणि कशा पद्धतीनं आहे. थोडक्यात मी तुम्हाला सांगेन की मी आता विरार पूर्वला आहे, बरफपाड्याला आहे आणि खऱ्या अर्थानं या बरफपाड्यामध्ये असलेले जे स्वामी समर्थ मठ आहे त्या मठामध्ये मी प्रामुख्याने उपस्थित आहे. आपण थेट जाणून घेऊया या ठिकाणी जे पोतनीस काका आहेत या मठाचं संपूर्ण अधिपत्य ते पाहतात. या येणाऱ्या भाविकांना ते सर्वात मोठा आशीर्वाद सुद्धा देतात. तर आपण पाहून घेऊया की कशा पद्धतीने हे मठाची स्थापना आणि काय आहे. सर्वप्रथम आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ. काका काय सांगाल की ह्या मठाची स्थापना आणि या मठाचं अस्तित्व काय सांगाल. या मठाची स्थापना 2001 साली झालेली आहे. पण या मठाची जी सुरुवात जी आहे ती 1978 पासून सुरू झाली. 1978ला हे राजाभाऊ राजाध्यक्ष हे माझे गुरु आहेत. तर त्यांना स्वामींनी जेव्हा ते अक्कलकोटला गेलेले होते त्यावेळेला पादुका दिल्या आणि 1978ला त्यांना आज्ञा केली की या पादुका नेऊन गडगापाड्याला स्थापना कर. गडगापाडा कुठे आहे काय काहीच कल्पना नव्हती त्यांना. माझी आणि त्यांची भेट 1996ला आहे आणि मठ जो उभा राहिला तो 2001 म्हणजे 1978 पासून ते 2001 पर्यंत त्या पादुका राजाभाऊंच्या कपाटामध्ये होत्या. ओके. 2001ला जेव्हा मला इच्छा झाली की स्वामींची मी मुळात शिल्पकार आहे, जी स्कूल ऑफ आर्ट्स म्हणून शिल्पकलेची डिग्री घेतली. त्याच्यानंतर गणपती वगैरे करण्याच्या दृष्टीने म्हणून मी ती जागा घेतली. माझ्या आनंदासाठी स्वामींची मूर्ती करावी म्हणून ती मी करायला घेतली. करायची होती दीड एक फूट 1.5-2 फूट, पण झाली 4.5 फुटाची. तर त्याच्यानंतर ती झाल्यानंतर मग राजाभाऊ म्हणाले की अरे आता याची प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे. ते म्हटले ठीक आहे आपण प्राणप्रतिष्ठा करू. मग त्यांनी गुरुपौर्णिमेचा मुहूर्त दिला आणि त्यावेळेला ते म्हणाले की आता पादुका पण लागतील. मी म्हटलं हो पादुका पण आणू, जाईन मुंबई मला बाजारात आणि घेऊन येईन. तेव्हा ते म्हणाले की अक्कलकोटवरनं पादुका आल्या आहेत. तेव्हा माझ्या साधारण लक्षात यायला लागलं की हे काहीतरी असं वेगळं असावं. आणि मग त्यांनी त्यावेळेला सांगितलं की अरे नितीन ह्या 1978 स्वामींनी मला दिलेल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं गडगापाड्याला नेऊन स्थापना कर. गडगापाडा कुठे आहे काय मला काहीच कल्पना नव्हती. पण असं एक सगळे किस्से घडत गेलेत, प्रसंग घडत गेले आणि आज गडगापाडा उभं राहिलं. आणि तू स्वतःच्या तोंडाने म्हणालास की स्वामींची पूजा म्हणजे मूर्ती घडवून आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करू म्हणून तो वेळ आलेला आहे. आणि अशा प्रकारे 2001ला स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. कशी पद्धतीनं भक्ती या ठिकाणी केली जाते, कशा पद्धतीनं म्हणजे या ठिकाणचं कोणकोणत्या वारी म्हणा किंवा कशा गुरुवार हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो. गुरुवार असतो, रविवार असतो. या दरम्यान काय काय उपक्रम केले जातात किंवा काय पूजापाठ वगैरे केली जाते कशा गुरुवारी म्हणजे त्यांचा आंघोळ असते, त्याच्यानंतर त्यांचा शृंगार असतो. पूजा तर दररोजच होते पण खास शृंगार वगैरे जो असतो तो गुरुवारचा असतो. मी असं ऐकून सुद्धा मला माहिती आहे की इथले जे भाविक आहेत वसई विरारमधले असून ते संपूर्ण भाविक आहेत हे आवर्जून इथे येतात की त्यांच्या कुठेतरी प्रसंगाचं निवारण होण्यासाठी सुद्धा बरेच तुमच्या मदतीनं मार्ग सुद्धा मिळतो. तर त्याच्या संदर्भात काय सांगाल. त्याची सुरुवात जी झाली आहे ती राजाभाऊ राजाध्यक्षांकडनं. ते जेव्हा स्वामी बसल्यानंतर त्यांची ओळख अगदी दांडगी होती. म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणून लोक त्यांना म्हणजे ते राहायचे बोरिवलीला पण शनिवार रविवारी वगैरे ते यायचे मठामध्ये. मग त्यांच्या भेटीसाठी म्हणून लोक यायची आणि बरेचसेच प्रश्न वगैरे त्या प्रश्नांना उत्तरं द्यायचे. बरेच ताई मैयक्कांना बाळं झालेली आहेत. असाध्य अगदी कॅन्सरसारखं रोगांवरती राजाभाऊंनी औषधं दिलेली आहेत. कित्येक जणांचे प्रश्न म्हणजे रोजीरोटीचा नोकरीचा प्रश्न आहे. अन्याय त्यांच्यावरती काही जणांवरती अन्याय झाला की त्याला पोलीस स्टेशनमध्ये अडकवलाय किंवा त्याच्यावरती केस टाकल्या. अशा याच्यातून सुद्धा राजाभाऊंनी त्यांना व्यवस्थित आजपर्यंत तुम्ही चालवताय असंच म्हणायला लागेल. हे गुरुने मला मांडीवर बसून घेतलं म्हणून जे काय करतायत ते राजाभाऊ करतायत. त्याच्या पद्धतीने सेवा तुम्ही करताय. बरं या ठिकाणी महाप्रसाद सुद्धा केला जातो. खूप काही खर्च सुद्धा या ठिकाणी तो खर्च केवढ्यात ते कशा पद्धतीने नियोजन करतात. महाप्रसाद म्हणजे गुरुवारी खिचडी होते.
या ठिकाणी होणारा कार्यक्रम वगैरे होतो. कार्यक्रम म्हणजे आर्थिक पाच दृष्टिकोनातून काय करताय? 5 उत्सव होता. गुरुपौर्णिमा आहे, दत्त जयंती आहे, हां. त्याच्यानंतर स्वामी प्रगट दिन आहे, गजानन महाराज प्रगट दिन आहे, आता शंकर महाराज प्रगट दिन, असे 5 एक उत्सव होतात. बरोबर आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी तुमच्याकडे येतो की मला ऐकून माहिती की आम्ही आता सर्वात मोठ्या कार्यक्रमाचं सुद्धा तुम्ही नियोजन करताय. त्यासाठी सर्वप्रथम काय सांगा, कशा पद्धतीचा कार्यक्रम आहे आणि कसं नियोजन असेल? हा जो कार्यक्रम आहे तो नगरला आहे. म्हणजे अहिल्याबाई होळकर नगर, हे पहिल्याचा तो अहमदनगर, आता अहिल्याबाई होळकर नगर म्हटलं जातं. तर त्या ठिकाणी पाथर्डी म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी रुद्रेश्वर म्हणून एक स्थान आहे, शंभूंचं जागृत स्थान आहे. तर त्या ठिकाणी तो सोहळा आपल्याकडनं होतो. त्या सोहळ्याची पार्श्वभूमी अशी आहे की त्या ठिकाणी गोरक्षनाथांनी त्यांचे गुरु मच्छिंद्रनाथ, तर त्यांनी गोरक्षनाथांना आज्ञा केली की मला अतिभव्य असा यज्ञ करायचा इथे. तू स्वर्गातल्या देवांना, पृथ्वीवरच्या राजा महाराजांना आणि पाताळातल्या नागदेवांना सगळ्यांना बोलव आणि अतिभव्य असा सोहळा करायचा. आपल्या पृथ्वीवरचे राजे महाराजे म्हणजे महाभारतामध्ये ज्या राजे महाराजांनी भाग घेतलेला होता, हे कौरव पांडवांकडून युद्ध, त्यांचे वंशज त्या सोहळ्यामध्ये हजर होते. म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ एक करून त्यांनी तो सोहळा केलेला आहे गोरक्षनाथांनी. 7व्या शतका म्हणजे बिफोर क्राइस्ट, येशू ख्रिस्ताच्या या अगोदरचा काळ. कार्यक्रमाचा आता हे मला वाटतं म्हणजे आता हे तुमच्या माध्यमातून कितवा कार्यक्रम असेल? हा तिसरं वर्ष कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचा खरं तर खर्चिक बाबा संदर्भात जर बोलायचं झालं तर खर्चिक म्हणजे साधारण एक 10 लाखाचा खर्च होतो. तर हे केल्यानंतर, हा कार्यक्रम केल्यानंतर किंवा भाविकांनी याच्यामध्ये सहयोग दाखवल्यानंतर काय पुण्याईचं काय मिळतं? पुण्य म्हणजे तिथे अन्नदान होतं. मुळात हे जे स्थान आहे रुद्रेश्वर, हे खूप जागृत स्थान आहे. कोणत्याही प्रकारचं जर व्याधी वगैरे असतील आणि तुम्ही त्या तिथे 15 दिवस जरी राहून काही जप तप केला तर त्या व्याधीपासून तुमच्या अगदी कॅन्सरसारखे रोग बरे झालेले लोक आजही, अंगावरती कोड उठलेत, अशा बरेचशा व्याधींनी ग्रासलेली लोक, अगदी बाहेरच्या बाधा वगैरे असलेली लोक सुद्धा त्या तिथे येतात. आणि जसं गाणगापूरला वगैरे त्यांना पूर्ण बरं होऊन जातात, अशा प्रकारे हे स्थान जे आहे ते खूप जागृत आणि फल देणारं असं आहे. बरं, मग मी तुमच्या मदतीने काय भाविकांना काय सांगाल की कशा पद्धतीने म्हणजे हा जो सोहळा आहे तो वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पूर्णाहुती होते. म्हणजे 5 दिवसाचा याग असतो, शिवयाग असतो. त्या म्हणजे स्वामींनी जी आज्ञा दिली आहे ते वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पूर्णाहुती कर म्हणून सांगितलं. त्याच्यामुळे वैशाख पौर्णिमा धरून 4 दिवस असं तो 5 दिवसाचा शिवयाग होतो. ह्या यागामध्ये 9 नाथांच्या पालख्या, म्हणजे एक नाथ इथे तर एक नाथ तिथे, असं महाराष्ट्रभर नाथांची स्थान आहेत. पण ही 9 नाथांच्या ज्या, जसं पंढरपूरला आषाढीला निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताई, एकनाथ नामदेव तुकाराम ह्या सगळ्यांच्या पालख्या येतात, तसं ह्या सोहळ्यामध्ये 9 नाथांच्या पालख्या येतात. गिरनारवरनं दत्त महाराजांची पालखी येते. त्याच्यानंतर ह्या सर्व नाथांची जी कुलदेवता आहे ती सप्तशृंगी आहे, तिची पालखी येते. अशा प्रकारे ह्या संतमेळा म्हणा किंवा ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अशी ती मांदियाळी त्या दिवशी होत असते. आता भाविक जे आहेत ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, तर समजा त्यांच्या माध्यमातून किंवा आर्थिक मदत असू दे किंवा कोणती मदत जर मिळाली ती कशा पद्धतीने तुमच्या माध्यमातून पोहोचवायची झाली तर कशी? आपण QR कोड वगैरे मुळात म्हणजे आपण संस्था स्थापन केली, ती रजिस्टर्ड केली आणि सगळं जे काय आहे तो अगदी पारदर्शक व्यवहार होतो. QR कोडने तुम्ही कुठूनही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही तुमचं आर्थिक मदत पाठवू शकता. अन्नदान होतं तिथे, आपण ब्लड शिबिर घेतो आणि त्याच्यामधनं जे ब्लड गोळा होतं ते आपण मिलिटरीला डोनेट करतो. कारण आपण प्रत्येकाने मिलिटरीचं आपल्या सैनिकांची आठवण ठेवलीच पाहिजे. त्याच्यानंतर नेत्र चिकित्सा होतं, शिवयागा 5 दिवसाचा संपूर्ण तो, हे नुसतं धार्मिकच हे असतात असं नाही, तर त्याच्याबरोबर सामाजिक पण सुद्धा आपण कार्यक्रम घेत असतो. ओके, चालेल, धन्यवाद.
नक्कीच मी भाविकांनासुद्धा या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की जो शिवयाग कार्यक्रम जो आहे जो कार्य त्या ठिकाणी केले जाते, आत्ताच माहिती आहे की जी परिस्थिती निर्माण झाली वैद्यकीय दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर मोठमोठे आजारसुद्धा असू देत किंवा येणारा प्रसंगसुद्धा असू दे, तो बऱ्यापैकी लोकांना त्या ठिकाणी सहकार्यसुद्धा मिळलं जातं, त्याच्यातून निवारणसुद्धा केलं जातं. तर एवढ्या मोठ्या ह्या सहकार्यामध्ये ह्या याग शिवयाग कार्यक्रमामध्ये प्रत्येकाचं सहयोग हा प्रत्येकाचं सहकार्य हे लाभलंच पाहिजे असं मी आवर्जून या ठिकाणी सांगेन. ज्या भाविकांना यासाठी जर मदत करायची असेल तर या बाजूला तुम्ही पाहू शकता की यांचा जो QR कोड आहे तो डायरेक्ट तुम्ही त्या ज्या मठामध्ये जी काही मदत केली जाते ती मठातली मदत ही प्रामुख्याने त्या शिवयाग कार्यक्रमामध्ये सुद्धा पोहोचली जाते. तर मी आवर्जून तुम्हाला सर्वांना भाविकांना मदत करायला सांगेन की या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभाग घ्या, आपल्या दुःखाचं निवारण करा. या ठिकाणी मी आवर्जून सांगेन. आपल्या महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण आता जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं पोतनीस काकाने आपल्याला सर्व माहिती दिली, ही माहिती जर कोणाला पाहिजे असेल तर या ठिकाणी बरफपाड्यामध्ये आपण येऊन या ठिकाणी गडगापाड्यामध्ये आपण येऊन या ठिकाणी प्रामुख्याने पाहू शकता असं मी आवर्जून सांगेन. श्री स्वामी समर्थ.